नमस्कार, जय शिवराय आणि पुन्हा एकदा मंथन सावंत ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असा। तर आम्ही चाललेलो आता आमच्या कुंडनात आणि कुंडनात आमका फिराक जावचा असा। तर बघूया आपण आता आमचं कुंडान कसा असा ता दाखवते तुमका पुढे व्हिडिओमध्ये। तर चला। तर मित्रांनो, आता आपण इलो असं आमच्या पिंपळाकडे। आमच्या या बघा पिंपळ हय आमचा या हनुमानाचं मंदिर असा आणि ह्यो पिंपळ असा आमचो। हय दरवेळी आमचे कार्यक्रम होतात। या बघा हनुमानाचं मंदिर आणि या पिंपळ असा, म्हणजे हय शिवाचा स्थान असा। इथे दोघांका आम्ही नमस्कार करतो आणि आता चललो आमच्या कुंडनात। नदीच्या पलीकडे आमचं कुंडान असा। आता चलत आम्ही आता नदीकडे गेलो असं। हे बघा, बघू शकताच तुम्ही व्हिडिओमध्ये मागे नदी। आणि आता कुंडनात चाललं असं। तर तुमका आता अनलॉक दाखवतोय आमची नदी कशी असा आणि आमचा कुंडान कसा असा। मित्रांनो, आमच्या नदीक आता एवढा पाणी इला असा ना की बंधारे घातलेले होते आमच्या नदीक आणि बंधाऱ्याच्या वरसून पाणी व्हावता असा। बघा मागे आमचो बंधारो असा आणि बंधाऱ्याच्या वरसून पाणी व्हावता असा आणि पाणी मरणाचा असा। तुमका नंतर मी क्लिप दाखवीन पाणी व्हावता असा त्याची, बघू शकतास तुम्ही। तर मित्रांनो, आता आपण चाललो आमच्या कुंडामध्ये। आमच्या कुंडामध्ये ना एक भारी जागा असा मित्रांनो। एका ना आमच्याकडे ना कोल्याची व्हाळी म्हणतात। म्हणजे असं म्हणायचे की पहिल्यांदा कोल्हे ते पाणी पिऊक उतरायचे, पण आता सध्या ना ती खूप जाम झाली असा आणि सध्या ना माणसा थंय जाऊक भितात। म्हणजे असं म्हणतात की थंय भूता असतात। आता असतात की नाही ह्यो पुढचा प्रश्न असा, आम्ही कधी बघितली नाही बाबा, पण ते भूत असतं असं म्हणतात। हे बघा हयसून अशी वाट होती पाठीमागसून, ती आता पूर्णपणे जाम झालेली असा। त्यामुळे जाऊक काय चान्स नाही, नाहीतर तुमका दाखवलं असते व्हिडिओमध्ये जाऊन। आणि आता आमच्या कुंडनाच्या रस्त्याक जातो आपण। आमचं कुंडनाचा रस्तो तर तुमका माहीतच असा, गेल्या वेळीच्या मी ब्लॉगमध्ये टाकलं होतं। तर आता जाऊया चला आपण आमच्या कुंडनात। आमच्या कुंडात ना जाऊची वेगळीच मजा असता। एकदम खुला वातावरण असतं, त्यामुळे लय मजा येता कुंडनात जाऊ आणि एकदम भारी फील होता आणि सगळीकडे हिरवळ असतं, त्यामुळे मजाच येता। फक्त सोबत कोणतरी होया, या एकटा एक्सप्लोर करूक थोडीशी म्हणजे भीती तर वाटतं, कारण की घरातल्यांनी एवढा भिवून ठेवल्यानी असा की भूतावत असा करून। पण तरीसुद्धा मी जातोय की मागा एवढी काही भीती वाटत नाही, त्यामुळे मी जातोय। त्यामुळं मागा एवढं काही फरक पडत नाही, पण घरातली खूप भितात एकटी, कोण ना कोण सोबत घेऊनच येतात। मित्रांनो, आम्ही आमच्या कुंडनात इलेले असं। ही बघा ही आमची वर रस्तो असा, ह्यो वरच्या आमच्या काजूच्या बागेत जाऊसाठी आणि ह्यो खालच्या काजूच्या बागेत जाऊसाठी असा रस्तो। आता सध्या हय ढोरा सोडतात, पण आता या काही ढोर नाही म्हणा, पण हय ढोरा सोडतात म्हणून ह्या केलेला असा ह्यो आडो बिडो। हे बघा मस्त की वय घातलेली असा, ढोरा सोडतात त्यामुळे। आणि आता आपण बघूया पुढे काय काय दिसता। आता तरी मी या दाखवू शकते तुमका, भारी भारी सीन्स असत, बघू शकतास तुम्ही। एकदम हिरव्या असा सगळा। मी तुमका एक भारी गोष्ट दाखवते आता। हे बघा माझ्या पाठीचा असा ना, त्या गोष्टीक आमच्या कोकणात माचली म्हणतात। माचली तुमच्या तिकडे काय म्हणतात तर नक्की कमेंट करून सांगा। पण आता सध्या कसं असा,
त्या मासलीवर खायत नाही. गेल्या वर्षी मस्त की वर कापड बिपड टाकलेलं होतं. ती कशाक बनवतात त्याचा रिझन सांगते तुमका. ढरात चरूक सोडतात तेव्हा ते चराखे असतात, म्हणजे जे त्यांचे मालक असतात त्यांना बसासाठी, म्हणजे पाऊस बिऊस इलो तर बसासाठी वगैरे ही मासली बनवतात ते, म्हणजे ते सुद्धा आधार गावता, म्हणजे आसरो गावता त्यासाठी बनवलेली असतात ती. बघा मस्त आहे की बसाक बिसाक जागा बनवलेली असा, मस्त आहे की लाकूड टाकून. तर चला आता अजून तुमका काय काय दाखवते आतमध्ये. अनलॉक शूटिंग करणं थोडासा कठीण जाता, कसा आमचा मोबाईल हा जुनो आणि जुन्या मोबाईलात शूटिंग म्हणजे कठीणच असता. हे बघा मित्रांनो, आई काही ते कोणीतरी वाट कुडलेली दिसता असा. कोणाक फटकेचं वाको भरलो हा काय माहीत. हे बघा पाठसून कुडल्यानी हा कोणतरी वाट. तुमका क्लिप दाखवतंय दिसत नसत तर. ही बघा कशी कुडल्यानी ती बघा वाट. वर कोणतरी गेलेला असा. या कोण ना कोण असतात, चोर असतात, चोर काजी बिजी चोरूक येतात. पण आता काजीचो सीझन नाही हा फिलहाल, तर तरी सुद्धा इले असत. वा कशी कुडल्यानी ती बघा वाट, कशी कुडल्यानी असा. हेंका ना फटकेचो वाको भरान देत कशी वाट कुडून ठेवल्यानी असा ती बघा. एकतर आम्ही कष्टान सगळा बनवता आणि हे असे वाट लावून टाकतात. आता बोललं असते पण नको. मग अजून एक भारी गोष्ट दाखवतंय. यो बघा आमच्या मागे मस्त की पाण्याचा पाट असा. आहे ना, आमच्या आधी ना शेती करायचे आजे पंजे. त्या टायमिंगला ना ह्यो पाट असो नव्हतं. त्या टायमिंगला ह्यो हयचो मागचो पाट थोडंसं बाजूक होतो. मग दाखवते मी. थंय ना मस्त की असा डोबूक होता. तिथला सगळेजण पाणी बिणी प्यायचे आणि इथे मागे आमचो वाडो होतो. आता तो कोसळलो, म्हणजे तो मातीचो असल्यामुळे कोसळलो म्हणा. मस्त होतो तो वाडो. इथे ढोरा बिरा बांधायचे, म्हणजे पावसाच्या दिवसामध्ये घराकडे नेवची पडायची नाही ढोरा, त्यामुळे तिथे बांधायचे. तर तसा असायचा. दाखवते तुमका. यो बघा झरो, यो आता असो येता असा म्हणा, पण तो पहिलो हैसून असो वाहत यायचो हकडे. हे बघा हा मस्त की खोल डोबूक बनवलेला होता. या डोबकात मस्त की सगळीजणं पाणी बिणी प्यायची. आणि यो बघा आमचं वाडो पडलो हा. यो बघा ही भीत असा वाड्याची. वाडो बिडो पडलो असा. आमका ना हय येऊन अशी भीती दाखवल्यानी की हय काय काय जणांचे खून झाले असत. आणि ते एकटा जाणं बरोबर नसता, अशी भीती आमका दाखवल्यानी. पण मी एवढ्या ह्याच्यावर काय विश्वास ठेवत नाही म्हणा, त्यामुळे मी आपलो येतं इकडे एकटोच. माझी गत कशी आहे माहिती आहे, मला नाही घाबरू मी कशाला घाबरू, तशातली माझी गत असा. मी कधी फिरत असतंय. माका फिराक लय आवडतं, जाम आवडतं माका फिराक. आता आपण पुढे जाता असं. आता आमचा दुसरा कुडान असा काजीचा, खालचा कुडान. तर खालचा कुडान तुमका नीट स्पष्ट दिसत. वरच्या कुडनात जाम म्हणजे जाम ह्या झाली असा, गचकाट झाला असा. खालचा कुडनात एवढा काय नाही हा, त्यामुळे खालचा कुडान तुमका दाखवते मस्त आहे की. आता जवळच इलं कुडनाच्या. जवळ पाणी इला मरणाचा. चिखल असलो की लय कंटाळ येता. इलो आपण फायनली आमच्या कुडनाकडे. कुडनाकडे इलं असा आता. हे बघा पाठीमागे हा आमचा कुडान असा. तुमका दाखवते नंतर क्लिपमध्ये. जावची वाटव बंगली धड नाया. काजीची झाडा दाखवते नंतर. आता इलो आपण कुडनाकडे.
बघा आमचा कुडान आणि हे बघा काजी आहेत, हे सगळे लावलेले आहेत काजी बिजी. हे बघा काजीची झाडं आहेत ही सगळी. मस्त आहे की ह्या साईडटी कसा सगळा टोकापर्यंत कुडान असा आणि त्या साईडटी कुंभारवाडी बाहेर पडतो. आपण तुमका दाखवते मस्त आहे की. चला तर अनलॉग राहा सगळे आणि शेवटपर्यंत काय होतं तर बघूसाठी कायम राहा ब्लॉगवर. तर चला दाखवते तुमका आमचा मस्त आहे की कुडान. आता आपण कोंडाच्या रेषेत चाललो असं सगळे. बघा ही सगळा कुडान असा आमच्या आतमध्ये. कसे ते चोरांनी वाटे काढल्यानी आहेत बघा काजी चोरूसाठी. असे तोंडात ना गाळी येतात ना. कसे वाटे काढल्यानी असत. आता फायनली आपण येऊन पोचलेले असो कुंभारवाडीच्या रस्त्याच्या थंय. आता आपण फायनली कुंभारवाडीच्या रस्त्याच्या थंय इलेले असो. हे बघा ह्यो कुंभारवाडीक जाता मागचो रस्तो आणि ह्यो वरचो रस्तो असा तो डायरेक्ट घोडगे आणि सोनवड्याक जाता. आता तुमका कुंभारवाडी म्हणजे आमच्या थंय कुंभार माटी म्हणतात म्हणा. मेन म्हणजे नाव त्यांचं थंयचं कुंभारवाडीच असा पण कुंभार माटी म्हणतात आमच्या इकडसून. ते कुंभार माटीवरची तुमका शेती आणि मस्त की भारी म्हणजे स्पॉट दाखवतं आहे. एकदम भारी वाटता. म्हणजे DSLR वगैरे असतात ना कोणाकडे तो एक नंबर फोटो येतलो मित्रांनो. दाखवते तुमका मस्त आहे की निसर्गरम्य कोकण आमचा. बघू शकतास तुम्ही मागे. ऑनलॉग असे त्यामुळे कसा आमच्याकडे बाबा गोप्रो वगैरे काय नाही त्यामुळे असा शूट करूचा लागता क्लिप काढून त्यामुळे दाखवते तुमका. मित्रांनो बघू शकता ही कुंभारवाडीतली शेती असा. ही बघा मस्त की काय लोकेशन असा तर बघा एकच नंबर लोकेशन असा. एकच नंबर लोकेशन असा. आणि बघू शकतास तुम्ही सगळा. इथे उभं राहून जर फोटो काढलो DSLR मधून तर काय फोटो याचे तुम्ही म्हणजे अंदाज लावू शकत नाही. आणि ह्या साईडला मस्त आहे की झाडाबिडा असत मित्रांनो. यो मागचो रस्तो सरळ कुंभारवाडीक जाता आणि फिरल्याबरोबर ह्यो वरचो रस्तो गेलो सरळ घोडग्याक. आता आपण घोडग्याच्या साईडला जायचं असता मस्त की फिरान तुमका दाखवतंय आमच्या घराकडे कसा जायचा असा. आता आमच्या कुंडात नाही इले मी आणि आता तुमका फिरान जाऊन दाखवतंय कसा वाटतं. तर एकदम भारी वाटतं फिरान जाऊ आमच्या त्या रस्त्यान. एकदम मजा येता फिरान जाऊ म्हणजे एक भारीच फील येता. तुमका वरचा कुडान बघू गावात आमचा काजीचा. चला मग ऑनलॉग ठेवतंय तुमका पण ऑनब्लॉग थोडंसं वेळ लागतलो कारण की रस्तो लय ह्या असा दाखवते चढावा असा. त्याच्यात माझा हात दुखता असा त्यामुळे मोबाईल पकडूक थोडंसं प्रॉब्लेम होता असा. तर काय चूक झाली तर माफ करा. मित्रांनो बघू शकता ही पुढी चढण असा. तर ही पुरी म्हणजे पुरी चढण असा. आता आपण चाललं असं मस्त आहे की ह्या चढणेक बघू शकतास तुम्ही. आणि या बघा मस्त आहे की सगळा जंगल असा याकडे सगळा. अकडे असं म्हणतात की भेकरा उतरतं त्या साईडटी पाणी पिऊ वगैरे. आणि आमच्या कंपाऊंडमध्ये येऊन जातात भेकरा वरच्या कंपाऊंडमध्ये. तुमका आता हे दाखवतं आहे मित्रांनो. तुमका भारी गोष्ट सांगतो आहे. ह्यो रस्तो हाली 2-3 वर्षापूर्वी झालो असा. आता हय पुरो चिखल असायचो आणि असे मोठे खड्डे पडायचे ना की काय सांगू तुमका. जर एकार तो गेलो खड्ड्यात तर त्याचा म्हणजे काहीतरी मोडानच बाहेर येत. असे खड्डे पडायचे मोठे. पण ह्या बरा केल्यान सरकारने रस्तो मंजूर करून दिल्यान तो सर्वात मोठो अपघात होता टळलो. मित्रांनो बघू शकता असं दरड कोसळली आहे ती पाणी जाऊच्या रस्त्याकच कोसळली असा मध्येच.
बघू शकता असं होत राहता हकडे यासाठी भीत बनवल्यानी, या सुरक्षा भिंत. आमचे कोकणी माणसांचे शब्द म्हणजे एकदम भारी असतात मित्रांनो, एकच नंबर. आम्ही कोकणी माणसं म्हणजे असा की आमच्या ताटात आठवड्याक घावणे आणि चाय असता. मागच्या टायमिंगलाच तरी 2-3 दिवस झाले असतील मी घावणे आणि चाय खाल्लं. आणि आता माका परत काल आईन घावणे आणि चाय दिल्यान. आणि ते सुद्धा सकाळीच कॉलेजला जाताना एवढा भारी वाटतं ना मित्रांनो. सकाळीच कॉलेजला जाताना घावणे आणि चाय खाव, काय सांगू तुमका. त्या फायनली आपण पूर्ण रस्तो चढून इलेलो असो. जो मागचो असा रस्तो आता हेका गेलो असा, घोडग्याक गेलो असा. मित्रांनो रस्त्याची परिस्थिती एवढी बेकार असा ना, घोडग्याक जावच्या रस्त्याची तुमका दाखवतंय व्लॉगमध्ये आणि सगळ्यात दाखवतंय. आता हय आमचे 3 फाटे फुटतात, ते सगळे दाखवते तुमका ऑन व्लॉग. हे बघा मित्रांनो, इलो आपण त्या एक्झॅक्ट पॉईंटला. तर आता ह्यो आपलो मागचो रस्तो गेलो असा, तो डायरेक्ट कुंभारवाडीक गेलो असा. ह्यो रस्तो गेलो तो आमच्या नरड्याक गेलो असा. आणि ह्यो रस्तो गेलो असा डायरेक्ट घोडग्या आणि सोनवड्याक. म्हणजे दंदनो खडक म्हणजे असा नाव असा तेका, दंदनो खडक तिथे गेलो असा. आणि रस्त्याची परिस्थिती एवढी बेकार असा म्हणजे जो चांगलो गाडी झाला होता त्याका जो रस्तो चांगलो, नाही तर बेकार हालत होता मित्रांनो. दाखवते तुमका रस्त्याची हालत काय असा ती. मित्रांनो बघू शकतास रस्त्याची काय हालत असा ती. आणि या अशा रस्त्यातनं आम्ही भजनांक वगैरे फिरतो. म्हणजे काय असत तर बघा रात्रीचे एकदम भारी वाटतं. तुमका अजून एक भारी गोष्ट दाखवते हयची, म्हणजे एकदम भारीच वाटतं थंय. दाखवते तुमका मित्रांनो, तुमका अजून एक भारी गोष्ट दाखवते. तर ही बघा काय भारी वाटतं आता बघा. एकदम पाणी पडतं आता आणि एकदम स्मूथ एकदम खाली एका जाता असा आता लय गचकट झाली आहे. नाही तर मस्त की खाली पडता तसं दाखवते असते तुमका पाणी, म्हणजे मिनी धबधबो दाखवलं असते मी तुमका. या बघा पाणी कसा चालला असा आता मस्तपैकी. खूप वेळ शोधल्यानंतर आपल्या त्या खाली जाऊक थंय जागा गावलेली असा. तर आपण जाऊया, मग दाखवते तुमका. लय अडचण ना बाबांनो खाली जाऊ. दाखवते तुमका भारी जागा. बघा मागे भारी वाटतं ना. दाखवते तुम्हाला क्लिप दाखवते मित्रांनो, तुमका क्लिप दाखवते. या बघा मस्तपैकी पाणी वाहता, एकदम भारी वाटतं असा. काल आपण जागा शोधत होतो, ती गावली आपल्या एक जागा. आणि आता या बघून चालल्याच्या आपण आता वर चाललो. भारी वाटलं खूप. आता सरळ खाली जाता पाणी. ह्या खय जाता आता नेमक्या माहीत नाही. आता आपण वर चाललो आणि रस्तो लयच बेकार झालेलो असा मित्रांनो. बघू शकतास काय रस्त्याची हालत होती. पावसामुळे मातीचा रस्तो असल्यामुळे लयच बेकार हालत झालेली आहे रस्त्याची. सरकारने ह्या रस्त्याकडे सुद्धा बघू खया. भारी वाटतलंय, सगळीकडे हिरवळ असा. अजून एक भारी गोष्ट दाखवत आहे.
आमच्याकडे सुरक्षा भिंत बांधलेली आहे. सुरक्षा भिंतीच्या पाठसून कसं पाणी पडतं आता बघा. ही सुरक्षा भिंत आणि पाणी पडतं असं त्या सरळ खाली जाता मग अशी दाखवलं येतं तुमका. आणि आता आपण चाललो दंदन्या खडकाच्या तिथे वर. चढण खूप असा त्यामुळे धमाक लय होता. तुमका दाखवतंय. एकच नंबर वाटतं मित्रांनो. सगळ्याकडे हिरव्या हिरव्या असा. आज गटारी असा आणि आईने सांगितलेलं अमावस्या त्यासाठी जाऊ नको तरीसुद्धा मी येईल असे. अशीच मजा म्हणून आवश्यक कळला तर गाडी घालतली या. आता आसपासीला असा आपण दंदन्या खडकाच्या दाखवते तुमका. या बघा आमच्या शॉर्टकट आहे एक. बघा आमच्याकडे खालसून एक शॉर्टकट आहे तो हय बाहेर पडता होय या जागेवर. पण आता लय गचकाट झाला असा त्यामुळे त्या रस्त्याने जाऊक नाही. तर फायनली आपण इलेले असं एवढा चढण मरणाचा धमाक झाला. चढण खूप असा. आणि आपण आता त्या पॉईंटला इलेले असं दंदन्या खडकाच्या. तुमका दाखवतोय हवा खूप असा. हय 3 फाटे असत. ह्यो मागचो रोड गेलो असं दुर्गावाडी मार्गे घोलानला जिथे आमच्या नरड्यातला ब्राह्मण देवाचं मंदिर असा. आणि ह्यो मागचो रोड गेलो असा सर सोनावडा मार्गे घोडग्या. आणि ह्यो या साईडीचो रोड गेलो असा आमच्या सरळ कुंभारवाडीक आणि नरड्याक जाऊक. आणि ह्या रोडने सरळ थोडासा वर गेला की टावर असा तिथे. आणि तिथे असा दंदन खडक म्हणजे ते टावरच्या तिथे म्हणतात दंदन खडक. आता थकडे इतक्या वर जात नाही कारण की लेटसं खूप झालं असा. संध्याकाळचे 6 वाजले असं पर पार्टीसह जावचा असा. जर टायमार घराक गेले नाही तर आवस गाडी घालतली. आणि तुमका लांबसूनच दाखवतोय आमचं दंदन खडक कसं दिसता तो झूम करून थोडासा. यो बघा आमचं दंदन खडक. यो हय टावर असा आणि थंयच असा दंदन खडक. मस्त आहे की यो रस्तो गेला दुर्गावाडी मार्गे खोलानला आणि यो सरळ घोडग्या मार्गे म्हणजे सोनेवाडा मार्गे घोडग्याक आणि ह्यो आमच्या नरड्याक. मस्त. आणि वातावरण बघा काय असा मित्रांनो एकच नंबर. काय भारी वाटता. तकडे घाटसुद्धा एकदम भारी दिसता. ह्यो सरळ कोल्हापुराक वगैरे जावचो रस्तो असा घाटाचो घाट रस्तो. काय भारी वाटता बघा. एकच नंबर वातावरण असा. हय येऊन म्हाका एक भारी किस्सो आठवलो. आमचो मित्र मंथन शिंदे नावाचा माझा मित्र असा. आपल्या घराक जात होतो त्या टायमिंगला त्याच्या गाडीच्या समोर अचानक साळींदर नावाचं प्राणी येलो. साळींदर नावाचा प्राणी असा तो येलो. त्याच्यावर अचानक हमले सुरू केल्यान. दुसऱ्या दिवशी आमकां येऊन दाखवता साळींदरान हल्लो केल्यान. मी म्हणतोय शासनाने हे बोर्ड लावल्या नसत त्यांची रक्षा करूसाठी आमची रक्षा कोण करताला अचानक असे समोर इले तर लय हसा इलेला ते कथे थंय बसता बघून. बाकी बघू शकतास एकच नंबर वातावरण हा.
आणि आता आपण फायनली आता खाली जाऊक चालला. असं चढताना खूप कठीण वाटला, पण आता उतराक थोडासा सोप्या असा. आता आपण पटापट उतरूया आणि सरळ खाली जाऊया. आता आपण जाताना दुसऱ्या वाटेने जातलं असं आमच्या घराकडे. तेव्हा सुद्धा तुमका एक भारी गोष्ट दाखवतंय. जाता जाता आमची इथे शेतीसुद्धा असा, ती दाखवते तुमका. उतरण खूप असा आणि आमचे कॅमेरे नाहीत धड, त्यामुळे हलता म्हणा तो कॅमेरो. आमच्याकडे काय गोप्रो वगैरे नाही आहेत बाबांनो, आम्ही गरीब माणसा साध्याशा मोबाईलमधून शूटिंग करता. असं आयफोन्स नाही आहेत आमच्याकडे. आता वायस तरी स्टेबलाइज इले असते. पण बघा बाबांनो, आता आपण खाली चाललो, तुमका दाखवते भारी गोष्ट ती. ते पोचल्यानंतर उतरता माका आता एक भारी गोष्ट दिसल्या मित्रांनो. आमच्या कोकणात एका लाजरी म्हणतात. तर लाजरी कशाक म्हणतात, तर तिका हात लावलं अशी मावता ती. बघा, हे बघा, हात लावली मावली गेली पूर्णपणे, म्हणजे ढापता पूर्णपणे. म्हणजे मुली कसे लाजान जातात त्याप्रमाणे ती लाजल्यासारखी होता पूर्णपणे ढापता, त्यामुळे ते का लाजरी म्हणतात. आता आपण खाली चाललं असं चलत तुमका दाखवतंय. जवळपासच इला असा आपण फायनली आपण इथे इलेले असो. इथे आपल्याला जायचं असा. मागे बोर्ड आहे बघा, जांभवडे, कुंभारवाडी, सोनवडे आणि नरडवे. आता आपण या वरच्या रस्त्याने जातो. लास्ट टाइम आपण येताना आमच्या कुंडातून इलं होतं. आता आपण ह्या रस्त्याने खाली चाललो असं. या रस्त्यांचा भारी मजा असा. या रस्त्याने आमच्या वरचा कुडान दिसता. वरचा तुमका ह्या साईडीन वरचा कुडान दाखवते तुमका. आणि आमची शेती नदीच्या पलीकडे आती. आता इला असा आपण जवळपास आमच्या कुंडाच्या. या रस्त्याने चालायचा म्हणजे मरणाचं चिखल. इला आपण आमच्या कुंडाच्या थंय दाखवते तुमका आमचा कुडान. या बघा, या सगळा आमचा कुडान असा. हे बघा काजीचं झाड आमचा, ही काजूची बाग आमची. ही बघा काही झाड, या सगळ्या आतमध्ये आमचा कुडान असा. असून एक दुसरा रस्तो हा जाऊक, आणि असा रस्तो खूप जाम झालेलो असा. असून जाऊक रस्तो होतो पण तो स्व जाम झालेलो असा. रस्त्याक चिखल मरणाचो असा. मी मगाशी तुमका कोल्याची वाळी दाखवलं होतं की आमची कोल्याची वाळी स्टार्ट इथून होता. बघा इथून वाहता असा, आणि ती फायनली बघा स्टार्ट इथून होता. ती सरळ खाली जाता. बघू शकतास तुम्ही खाली. मस्त आहे की तुमचा क्लिप दाखवते. मस्त आहे की बघा. तो बघा ही सरळ कोल्याची वाळी खाली आता, आणि इथून रस्तो असा तो सरळ कोल्याच्या वाळी खाली जाण्यासाठी. ते कसं लय गचकाट झालेली असा. तर ह्यो सरळ कोल्याच्या वाळी ज्या आमच्या थंय नदीकडे थंय मिळता, पण आता मरणाचा गचकाट झालेला त्या रस्त्याक. आणि आता आम्ही शेतीकडे जाऊया. हे बघा आमची अयच शेती दाखवते.
हयसून राईट साईडसून गेल्यावर दाखवते तुमका. ऑन ब्लॉगात दाखवतंय. हे बघा गेट असा आमचो शेतीचो. हे बघा आमच्या शेतीकडे गेलेले असं. ही सगळी आमची आतमध्ये शेती असा. खोपटा केलेला होऊ शकतास. तर फायनली आपण आता आपला शेत बघून रस्त्याच्या दुसऱ्या साईडीत म्हणजे मी तुमका मगाशी बंधारो दाखवलेलं आहे त्या बंधाऱ्यावर आता आपण चाललं असं दाखवते तुमका. बंधारो आता येत थोड्या वेळान त्या रस्त्याने आता आपण सरळ घराक चाललं असं. रस्तो मरणाचो बेकार झालो असा. आता आपण फायनली नदीच्या थंय गेलेले असो बंधाऱ्यावर. बंधाऱ्याचे खांब. आता तुमका मागे नदी दाखवते. ही बघा मागे सगळी नदी अशी आणि तुमका दाखवते बुळबुळीत लय झाला आता. हा बघा सगळं पाणी वगैरे पडतं आता कसा. हा बघा पाठी. आता आमची अशी नदी असा. क्लिपच दाखवते मस्त की भारी वाटतं. हा बघा मस्त वाटतं एकदम. कसं एकदम भारी पाणी पडतं आता बघा. आणि वातावरण तर एकच नंबर झाला असा बघू शकतास. समोरसून गाडी येता. आणि आता आपण फायनली दुसऱ्या रस्त्याने घराक चालला असो. जवळच असा. दुसरा रस्तो खय बाहेर पडता तो भारी असा. तुम्ही एकदम चकित होतलास. तर दाखवते तुमका. रस्तो सो भारी असा. चिखलात भंगलो पाय बुडालो. मरणाची दगडा असतात आणि रस्तो सो हयचो सो रस्तो बेकार असा जावचो. आणि आता आपण फायनली गेलेले असो. बाबा पाणी हे बघा. अयो व्हाळ असा. अंबुरो म्हणतात आमच्याकडे एका. तर अंबुरातनं आम्ही सरळ चाललो आहे. गेले आता वरच्या साठी. असं तो लयच बेकार झालेलो हा. गेलंय फायनली. एक असे आमचे आता गावाकडचे रस्ते. त्यामुळे चिखल तर असतलो. चिखल हे खूप असा. झाळकटीतले रस्ते तर म्हटला तर अधिक चिखल असतलो. आणि ढरा येतच जातात. चिखल ह्यो असतलोच. आणि आता आपण फायनली आपला व्लॉग आपण जिथून स्टार्ट केलो होतो त्या लोकेशनला येऊन पोचलो असं बघू शकतास तुम्ही. दाखवते तुमका. हा बघा हनुमान मंदिर इथून स्टार्ट केलं होतं. आणि इथे आपला असा ह्याचा पिंपळ म्हणजे शिवाचा स्थान. आणि आता आपण फायनली आता खराक चाललो. खराक जावची वाट लय बुळबुळीत झाली. या चिऱ्याची वाट असा बघू शकतास. ती गणपतीत साफ करतले कारण की गणपती अकडे नेवचे लागतात नदीवर. त्यामुळे तर मित्रांनो ब्लॉग आवडलो तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. आणि तुम्हीसुद्धा असेच सोडीत राहा.